देशभरात लोकसभेचं बिगुल वाजलं असून महाराष्ट्रात महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटला नाहीये। सध्या जागा वाटपाच्या तिढा सोडवण्यासाठी महायुतीचे नेते दिल्लीच्या वाऱ्या करत आहेत। महायुतीच्या उमेदवाराचा तिढा जरी सुटला नसला तरी मात्र नाशिक लोकसभा जास्त चर्चेत आहे। नाशिक लोकसभेची जागा ही शिंदे गटाकडून असून या जागेवर उमेदवार बदलावा असा प्रस्ताव शिंदे गटाकडे दिला असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येते। परंतु असं असताना सुद्धा काल नाशिकमध्ये एका कार्यक्रमामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेवर पाठवायचं अशी घोषणा आपल्या भाषणातून केली। परंतु खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून करण्यात आलेली घोषणाच भारतीय जनता पार्टीकडून खंडन करण्यात आले। भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की खासदार शिंदे हे ऑथेंटिक नाहीयेत। एका वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली असती तर आमच्याशी चर्चा केली असती। तीनही पक्षांच्या सुसंवादातून अजूनही एकत्रच निवडणूक होईल, कुठेही विसंवाद होणार नाही अशी प्रतिक्रिया अमरावतीचे आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली। तर दुसरीकडे नाशिक लोकसभेसाठी इच्छुक असलेले महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी 3 दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान शिवसेना व भाजपा नेत्याच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्यात दीर्घकाळ नाशिक लोकसभेच्या जागेवर चर्चाही झाली। या चर्चेविषयी शांतिगिरीजी महाराज यांनी आपली प्रतिक्रिया दिली असताना तेव्हाही ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांसोबत आमची सकारात्मक चर्चा झाली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत अशी प्रतिक्रियाही शांतिगिरी महाराज यांनी यावेळी दिली। लोकशाहीमध्ये की नाशिक मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायची आणि त्यानुसार आमचे सर्व भक्ती परिवार या निवडणुकीत सहभागी झालेले आहेत आणि या लोकशाहीमध्ये कितीही उमेदवार राहू शकतात। त्यामुळे आमच्या भक्तवर्गाला चिंता नाही आणि त्यानुसार जरी किती उमेदवार जाहीर झाले, कारण लोकशाहीमध्ये सर्वांना उभं राहण्याचा अधिकार आहे की आणि त्यानुसार आमचा जो लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा या मोहिमेच्या माध्यमातून आमचे भक्त। ब्युरो रिपोर्ट दीपक चव्हाण, सुदर्शन न्यूज, नाशिक।